तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व शिवभक्तांसाठी आज खूप मोठा दिवस आहे, त्यामुळे सकाळी सुरुवात आहे ना आपली मांजरापासून झाली. दिदी मस्त त्या मांजराला आहे ना बोटावर आठवत होती नाही का, आपल्या भाषेत तसंच म्हणता येईल. तेव्हा नंतर ती तिला म्हणले एकतर तू त्या मांजराबरोबरच खेळ नाही तर अभ्यासच करून घे. नंतर त्या मांजराला येडं भरलं होतं का काय माहित नाही, ते छवरलं होतं वाटतं, त्याच्यामुळे तेव्हा ते असं येड्यावानी करत होतं ना, ज्याचा हात पाहिजे त्यात धरत होतं. नंतर त्या उशीच्या मागा लागला, त्याने ते उशीच फाडून टाकली. उशी सोबत खेळलं आणि सतत झोपून घेतलं बसल्या तेव्हा किती क्यूट दिसते. त्यानंतर मी बी लागलो अभ्यासाला. म्हणलं नाही आता लिखाण काम सुरू करावं लागेल बरं का. 2-2.5 तास ते काम पूर्ण केल्याच्या नंतर एक डायग्राम होती. म्हणलं आता ही कशी काढायची, डोक्याचं दही झालं होतं. म्हणलं जाऊ दिला जागा सोडून देऊ, खालचं लिहून घेऊ. मग काय संध्याकाळ झाली गेलो जिमला. दिवसभर डोक्याचा इतका खेळ झाला होता ना, म्हणलं नाही आता जिमला लवकरच, आज थोडंसं लवकरच गेलो होतो बघा, म्हणजे अंधार पण पडेल नव्हता. म्हणलं जाऊ आणि एका वरचं काय येते करूनच घेऊ. तशी पण आपली स्टार्टिंग आहे ना वॉर्मअप झाल्याच्या नंतर पहिल्यांदा डेडलिफ्ट पासून होत असते, पण एवढ्या थोडीशी पाड्या जाम असल्यामुळे ना लय नाही मारत आहे. पण काही म्हणा परफेक्ट फॉर्म मध्ये डेडलिफ्ट मारायची मजाच वेगळी असते बरं का. त्यानंतर मारले इन्क्लाइन डंबल प्रेस, हेच म्हणते ना याला, माहित नाही कन्फर्म पण आहे आज काहीतरी. त्यानंतर हे मारताना पहिल्यांदा पोझिशन नीट नाही बसली बघ, म्हणलं थोडंसं पुढे होऊन घेऊ. मग थोडंसं पुढे झालो. त्यानंतर थोडासा ट्रायसेप साठी वर्कआउट केला बरं का. एकदम पार जाम झालं होतं लय, त्यात काही विषय नाही, तोंडावरून समजत असेल तुम्हाला. पहिल्यांदा इतकं मारल्याच्या नंतर म्हणलं पहिल्यांदा आता रॉड मारून बघू, पण ती रॉड असं काही वाटतच नव्हतं, म्हणजे हातात काय आहे नाही का, एकदम इझी जात होतं. म्हणजे असं वाटतच नव्हतं काही वेट आहे रॉडचं का काय काहीच नाही, म्हणजे काहीच नाही. त्यानंतर म्हणलं थोडंसं वेट लावू, मग थोडंसं हेवी जायला लागलो होतं बघा. म्हणलं हाय वजन हाय म्हणलं काहीतरी. त्यानंतर ट्रायसेपचा फायनल एक मारला. अरे 40 आधी एकदम काहीतरी वाटत होतं, म्हणजे लय काहीतरी वजन आहे, पण आता 40 म्हणजे काहीच वाटत नाही पण नाही का, एकदम इझी जातं फार. वर्कआउट करून घरी आलो, पप्पांच्या पाया पडलो. म्हणलं अरे आज महाशिवरात्र आहे, मग जाऊ आणि पिंडीच्या पाया पडून नाही का. मग रस्त्यात जाताना बघितलं, म्हणलं अरे असेल काहीतरी मिरवणूक वगैरे नाही का. मग आजोला उचललं गेलो पाया पडायसाठी. काही म्हणा पण शिवलिंगच्या आजूबाजूची जी वाईब असते ना ती एकदम वेगळी असते, कोणी इमॅजिन नाही करू शकत. शिवलिंगाचे दर्शन घेतल्याच्या नंतर म्हणलं चला लागल्या होत्या आपल्या बाबांच्या पण पाया पडून घेऊ नाही का. मग काय बजरंगबलीचे दर्शन घेतले, तसं मी त्यांना आपलं गुरुच मानतो आणि निघालो घरी. तर अशाच व्लॉग सोबत आपण भेटूया नंतर. ज्यांनी लाईक शेअर आणि फॉलो नाही केलं ते करून घ्या.